नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आत्ताच लेटेस्ट अशी अपडेट आहे की महाट्रान्सकोने जे डेप्युटी मॅनेजर आहे त्याचे डायरेक्ट मुलांना मेल केलेले आहेत. मित्रांनो, डायरेक्ट मेल केले आहे. याच्यावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहे. मेलचा आपल्याकडे स्क्रीनशॉट ही आहे, मी इथं लावलेला आहे, पण तो कसा दिला आहे, काय दिला आहे, कधी हे आहे किंवा महाट्रान्सकोने काय खूप मोठी चूक केली हे आपण याच्यामध्ये मित्रांनो सविस्तर चर्चा करणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, जेणेकरून जे LDCवरती जे LDC वाले मुलं आहेत त्यांच्यावरती अन्याय नाही झाला पाहिजे. मित्रांनो, सर्वप्रथम जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि एक लाईक नक्की करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर. चला, जास्त इथं वेळ न घालवता महत्त्वाच्या मुद्द्यावरती आहे. हा खूप एकदम सेन्सिटिव्ह मुद्दा आहे मित्रांनो, कारण आत्ताच जस्ट एक फोटो व्हायरल होतो आहे. त्याच्यामध्ये असं दिसण्यात येतं की एका मुलाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी डायरेक्ट बोलवलं आहे, जे की डेप्युटी मॅनेजरच्या पोस्टसाठी. आता बघा, याच्यामध्ये काय केलं महाट्रान्सकोने, म्हणजे खूप मोठी चूक होती ही महाट्रान्सकोकडून मित्रांनो. आता म्हणजे जे वाटलं नव्हतं तेच घडायला सुरुवात व्हायला लागली. त्यांनी काय केलं, त्यांनी डायरेक्ट मेल केला आहे DVसाठी. त्यांनी काय केलं, डायरेक्ट मेल केला आहे DVसाठी. आता हे आपण बघून घेऊ काय आहे काय नाही, आणि नंतर आपण याच्यावरती थोडी चर्चा करू. बघा, इथं तो पुरावा आहे बघा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पोस्ट ऑफ डेप्युटी मॅनेजर. आता याच्यामध्ये त्यांनी दिलं आहे काय बघा. आता काही लोक म्हणतात हे फेक आहे, पण हे फेक नाही मित्रांनो. हे मी थोडीशी पडताळणी करून बघितलं, बऱ्यापैकी हे जेन्युइनच आहे. बघा, याच्यामध्ये काय सांगितलं नाही, इन अ पर्सन टू युअर ॲप्लिकेशन अंडर एम्प्लॉयमेंट ॲडव्हर्टाइजमेंट हे दिले बघा, जशा आली होती तशी. फॉर द पोस्ट ऑफ डेप्युटी मॅनेजर अँड द सबसिक्वेंटली ऑनलाईन एक्झामिनेशन कंडक्टेड ऑन 26 तारखेला झाली, तुम्हाला माहीत आहे. यू हॅव बीन कॉल्ड फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. बघा, 26 तारखेला झाली होती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलावं. कधी बोलवले तर 27/11ला बोलवले, ॲट 11 वाजता त्यांनी सांगितले. आणि हे पण दिलं आहे त्यांनी, पत्ता दिला आहे कुठं कुठे यायचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. म्हणजे यांना आपण सांगितलं होतं काय की तुम्ही IBBS फॉर्मॅटमध्ये लावा वगैरे वगैरे, आणि यांना आपण रिझल्ट मागतो, यांच्या पाठीमागं पडलो आहे की आम्हाला सर रिझल्ट द्या. यांनी डायरेक्ट एकदम धक्का दिला खूप मोठा आपल्याला, आहे ना. रिझल्ट दिला पण डायरेक्ट मेलच दिले. म्हणजे तुम्ही हे नाही सांगितलं आमच्या मुलांना की माझं सिलेक्शन किती मार्काने हुकलं, हे नाही तुम्ही सांगितलं. मी किती मार्काने गेलो, मी 0.25 मार्काने गेलो का, मी खूप मागे आहे याच्यामध्ये, एक्झामची लेवल कशी होती, काय होती, किती मला मार्क्स किती पडले, नॉर्मलाइज करून तुम्ही आम्हाला मार्क्स किती दिले. म्हणजे ही गोष्ट काहीच नाही मित्रांनो. म्हणजे ट्रान्सपरन्सी काहीच नाही म्हणलं तरी चालेल याच्यामध्ये. झिरो ट्रान्सपरन्सी आहे ना. तुम्ही कसं त्या मुलांना सिलेक्ट केलं, काय केलं, म्हणजे आता काय याच्यावरती बोलायचं मित्रांनो. आता LDCचंही असंच होईल का, याची खरंच म्हणजे भीती मुलांच्या पण मनात आहे. आणि हा बघण्याला एक होणार आहे की कसं होणार आहे. बरोबर, म्हणजे एवढं मुलांनी फोन केले, कॉल्स केले, मेल्स केले, मेसेजेस केले, म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी करून जरी तुम्ही ती चूक करताय तर ही चूक कोणाची आहे. ही एकतर खरंच म्हणजे ही मुलांची चूक अजिबात नाही आहे. ही खरंच महाट्रान्सको ही तुमची चूक आहे. तुम्ही डायरेक्ट मेल करताय आणि तुम्ही असं सांगताय आम्ही या आठवड्यात रिझल्ट लावू, त्या आठवड्यात लावा, आणि तुम्ही एकदम आम्हाला एकदम धक्का देत आहे की मेल आला आहे म्हणून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा. म्हणजे हे कितपत योग्य आहे. म्हणजे LDC बाबतीत पण असं होईल का. आता बघा, हा मेल आला आहे, म्हणजे आता ही लेटेस्ट अपडेट आहे मित्रांनो, आता 1-2 तासापूर्वीचा हे सगळा विषय आहे. तर डायरेक्ट मेल यांनी दिला आहे मित्रांनो, डायरेक्ट मेल केला आहे की तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी या म्हणून. म्हणजे मला एकच म्हणायचं मित्रांनो, पब्लिक नोटीस पण नाही की रिझल्ट लागला आहे आणि आम्ही त्यांना मेल केलेत म्हणून. आणि ज्यांचे नाही झाले बघा, अशी म्हणजे नोटीसही त्यांनी केली नाही की रिझल्ट लागला आहे आणि आम्ही त्यांना मेल केलेत म्हणून. अशा विद्यार्थ्यांना आम्ही मेल केलेत अशी तुम्ही नोटीसही जर देत नसाल तर हे मित्रांनो एकदम म्हणजे काय म्हणू शकतो आपण, एकदम लज्जास्पद गोष्ट आहे मित्रांनो. कारण तुम्हाला कसं कळणार आहे. आता मला सांगा, ही गोष्ट आपल्याला टेलिग्राम चॅनलवरून समजली, म्हणजे टेलिग्राम चॅनल आहेत त्याच्यावरून आपल्याला समजलं, किंवा म्हणजे ज्या विद्यार्थ्याला मेल आला आहे त्याच्यावरून आपल्याला समजलं. पण हे जर मग समजलं नसतं ना, म्हणजे तुम्ही एक्झाम घेताय, एक्झाम कंडक्ट करताय, त्याचं हॉल तिकीट देताय, हॉल तिकीट देताना तुम्ही इन्फॉर्म करताय हॉल तिकीट आलं आहे म्हणून, एक्झामचं सेंटर तुम्ही देताय या ठिकाणी आलं आहे म्हणून, आणि रिझल्ट लागलेलाच विद्यार्थ्यांना माहीत नाही. म्हणजे हा किती मोठा अन्याय आहे मित्रांनो, हा किती मोठा अन्याय आहे. रिझल्ट लागलेलाच मुलांना जर माहीत नसेल, म्हणजे तुम्ही ज्याचं सिलेक्शन झालं आहे फक्त त्यालाच मेल करताय, तर ह्यात किती टक्के ट्रान्सपरन्सी आहे. -0% आहे ना, .% मायनसमध्ये डॉट म्हणलं तरी चालेल, एवढी ट्रान्सपरन्सी तुम्ही ठेवताय. म्हणजे हे खूप चुकीचं आहे. आता LDC बाबतीत पण आपल्याला बघायचं की काय त्या विद्यार्थ्यांबाबतीत
घडते. जर असं होत असेल तर हा खूप मोठा अन्याय आहे मित्रांनो, आणि हा अन्याय सहन करायचा नाही मित्रांनो आपल्याला. आपला टेलिग्राम चॅनल आपण बनवलेला आहे. तर टेलिग्राम चॅनल जवळपास 700-800 मुलं आहेत तिथं, कॉमर्सचेच आहेत. तर त्याला तुम्ही जॉईन करून घ्या. त्याच्यावरती आपण लवकरात लवकर बघूयात की आपल्याला काय करायचं आहे, आणि तिथं युनिटी तुम्हाला दाखवायची मित्रांनो. ही काय आहे विषय की कॉमर्स जे स्टुडंट आहेत ना, मी खरं सांगतो मित्रांनो, त्याच्यात कसलीच युनिटी नाही. मग त्यामुळं हा फायदा गव्हर्नमेंट घेत आहे असं म्हणलं तरी चालेल, किंवा महाराष्ट्र घेत आहे असं म्हणलं तरी चालेल. तुमच्यामध्ये जर युनिटी नसेल तर काय होईल मला सांगा. युनिटी पाहिजे ना मित्रांनो. युनिटी आपल्यामध्ये युनिटी नाही, जर युनिटी नसेल तर मग अशा गोष्टी घडणारच ना. जिथं मला सांगा ज्या ठिकाणी युनिटी आहे तिथं तुम्ही बघा, तिथं अशा गोष्टी कमी घडतात पण कमी. डायरेक्ट रिझल्ट येत नाही, डायरेक्ट मेल येत नाही, बरोबर. रिझल्ट तरी देतात वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी होतात. पण युनिटीत नसेल तर काय म्हणजे काय बोलायचं ना. युनिटीत नसेल, आपण युनिटीमध्ये राहून जर कोणतीच काम करत नसेल तर काय होणार आहे. त्यामुळे आता भीती आहे मित्रांनो की LDCचं पण असंच होऊ नये. तो रिझल्ट आल्यानंतर समजेल. आता ह्यांनी डेप्युटी मॅनेजरचा तर दिला, LDCचं पण आपण लवकर एक्सपेक्ट करू शकतो आहे ना. त्यांनी तसं त्यांच्या याच्यामध्ये पण सांगितलं होतं, ज्यावेळेस कॉल्स वगैरे त्यांना आपण केले होते त्याच्यामध्येही त्यांनी सांगितलं होतं की आम्ही पहिल्यांदा अगोदरच्या काय म्हणतो आपण त्याला, डेप्युटी मॅनेजर वगैरे आहेत त्यांचा अगोदर आम्ही रिझल्ट लावू आणि नंतर आम्ही LDCचं लावू. आता डेप्युटी मॅनेजरचा थोडक्यात रिझल्ट लावलाच असं म्हणू शकतो आपण, थोडक्यात लावून दिला नाही रिझल्ट. मग आता ते कधीही तुम्ही एक्सपेक्ट करू शकता मित्रांनो. त्याची डेट नाही फिक्स सांगू शकत. डायरेक्ट बघा, तुम्हाला मेल जर आला तर तुमचं सिलेक्शन झालं असं समजा. LDCकडून डायरेक्ट मेल आला तर सिलेक्शन झाले म्हणून समजा. आता मेल येतोय का कसा रिझल्ट लागतो, आता यांनी तर दाखवून दिलं की आम्ही ट्रान्सपरन्सी दाखवणारच नाही तुम्हाला. आम्ही विद्यार्थ्यांना कसं सिलेक्शन केलं दाखवणारच नाही आहे ना. आमच्या मनानेच आम्ही करणार, डायरेक्ट विद्यार्थ्यांना मेल करणार. आता तुम्ही कसं केलं, काय केलं, किती % ट्रान्सपरन्सी आहे, कसं त्या विद्यार्थ्याला सिलेक्ट केला हे तुम्हालाच माहिती, आम्हाला काहीच माहीत नाही, बरोबर. म्हणजे उघड काहीच नाही मित्रांनो सगळं. जर तुम्ही असं झाकून गोष्टी करत असाल तर तुमच्यावरती आम्ही विश्वास कसा ठेवायचा, तुमच्यावरती त्या मुलांनी विश्वास कसा ठेवायचा, नंतर येणारा फॉर्म कसा त्या विद्यार्थ्यांनी भरायचा, जो खरंच जेन्युइनली अभ्यास करतोय त्याच्यावरती खूप मोठा अन्याय तुम्ही करताय. तुम्ही जर असा रिझल्ट देत असाल तर हा एकदम ॲक्सेप्टेबल रिझल्ट नाही आहे. त्यामुळं मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या. त्याच्यावरती आपण करेक्ट ॲक्शन घेण्याचा प्रयत्न करतो. बघूयात आपण याच्याबद्दल काय होते आणि LDCबद्दल काय होते बघूयात. धन्यवाद मित्रांनो.